नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नितीन पोद्दार यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. सुनीता विल्यम अंतराळात अडकली होती आणि आपण मात्र कुरकुरत बसतो. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघंही अंतराळात खरं तर फक्त 8 दिवसांसाठी गेले होते. पण काय झालं? तिथे तब्बल 286 दिवस अडकले. हो, अक्षरशः अंतराळात अडकलेले. ना घरी परतता येणार, ना कोणी सांगणार नक्की की कधी सुटका होईल, ना ताजं अन्न, ना मोकळी हवा. फक्त वाट बघणं आणि शांत राहणं आणि विश्वास ठेवणं. 286 दिवस एवढंच त्यांच्या हातात होतं. आणि इकडे आपल्याकडे काय होतं? गरम ताजं अन्न आपल्याला नाही मिळालं की आपण त्रागा करतो. कुठल्याही रांगेत थोडा वेळ जास्त उभं राहायला लागलं की आपल्याला त्रास होतो. मुलांनी कुणी फोन केला नाही की आपण अस्वस्थ होतो. कुणी धन्यवाद म्हटलं नाही तरी दुखावतो. आपल्या म्हणण्याला कुणी प्रतिसाद दिला नाही की आपली कुरकुर सुरू. जुने लोक म्हणतात कोणी विचारतच नाही आता. पण जरा विचार करा, ज्यांचं आयुष्य भरभरून गेलंय, घर आहे, नातवंड आहे, सुरक्षितता आहे, ते सुद्धा कसल्या तरी अपूर्णतेची तक्रार करत राहतात. आणि दुसरीकडे सुनीता विल्यम्स अंतराळात अडकूनही शांतपणे काम करत राहिली. ती तिथे कसलीही हमी नसताना केवळ मानसिक बळानं तगली. आपण मात्र पाण्याचा थेंब जास्त आला की भांडतो. मंडळी, आपल्या मनाचा अंतराळ कधी शांत होणार हा विचार आपण करायला हवा. वय वाढतं, अनुभव वाढतात, पण जर मन आभार मानणं, स्वीकार करणं, समाधान अनुभवणं शिकत नसेल तर आयुष्यभर कुठेतरी अडकलेलं वाटतं. जसं अंतराळात कुठेही न जाता फक्त भिरभिरत राहतो ना, तसं. समाधान, सहनशक्ती आणि कृतज्ञता या गोष्टी खरं तर जसं जसं आपण मोठं होतो, आपलं वय वाढतं, तसं आपल्याला मोठं करत जातात आणखी. सुनीता विल्यम्स अंतराळातून सुखरूप परतली आणि आपण मात्र स्वतःच्या कुरकुरीत अडकून राहायचं. मग जरा विचार करा, नक्की कुठे अडकलोय आपण, कुठे अडलोय आपण आणि का? आपल्याकडे असलेलं आयुष्य आपल्याला थोडं जास्त शांतपणे स्वीकारता येईल का? कारण खरं सांगू, आपण अंतराळात नाही अडकलोय. आपण अडकलोय फक्त आपल्या मनाच्या 4 भिंतींमध्ये. तेव्हा या मनाच्या 4 भिंती पाडून आपल्याला आपलं आयुष्य मोकळ्या मनानं जगता येईल का, ह्याचा विचार आपण नेहमीच करायला हवा. आणि त्यासाठीच हे अडकून पडणं, यातनं आपली सुटका करून घ्यायला हवी. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.